धुले महानगर पालिका ने पिछले साल शहर में 25 विभिन्न स्थानों पर मियावाकी पद्धति का उपयोग करके उद्यान विकसित करने का निर्णय लिया। इनमें से सबसे बड़ा मियावाकी अभियान कचरा डिपो में चलाया गया, लेकिन महानगर पालिका की लापरवाही के कारण सबसे बड़ी मियावाकी परियोजना अब मलबे में तब्दील हो गई है। धुले महानगर पालिका ने पिछले साल जोर शोर से लाखों रुपए खर्च करके वन विभाग से हजारों पेड़ खरीदकर धुले शहरों में मियावाकी गार्डन स्थापित किए। इस परियोजना के लिए विभिन्न निविदाएं जारी की गई, जिन पर लाखों रुपए भी खर्च हुए। आज इस उद्यान की स्थिति अत्यंत भयावह हो गई है, जिनमें से 80% उद्यान जलकर नष्ट हो गए। शहर में स्थापित 25 उद्यानों में से केवल 2 ही बेहतर स्थिति में हैं। ठाकरे गुट के शिवसेना विधानसभा संयोजक ललित माली ने आरोप लगाते हुए मियावाकी परियोजना में लाखों रुपए के भ्रष्टाचार में शामिल अधिकारियों और संबंधित ठेकेदारों के खिलाफ मामला दर्ज करने की मांग की है। या ठिकाणी महानगरपालिकेच्या कचरा डेपोवर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यात राबवण्यात आलेल्या मियावाकी प्रोजेक्ट शहरात 25 ठिकाणी मियावाकी केलेली होती। त्याच्यात सर्वात मोठी मियावाकी या कचरा डेपोवर केलेली होती। तर तिची पहिलेच परिस्थिती खूप गंभीर होती। पावसाळ्यामध्ये जेमतेम तो जगला, नंतर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात तर त्याची परिस्थिती खूप गंभीर होती। असे झाडं सगळे जळालेले होते। पण काल जी कचरा डेपोला आग लागली, ती लागली का लावली गेली हाच एक मोठा प्रश्न आहे। सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की लाखो रुपये खर्च करून जे मियावाकी गार्डन महानगरपालिकेतर्फे बनवण्यात आले होते, हजारो झाडं फॉरेस्ट मधून घेऊन यांनी झाडं लावण्याचा हा जो प्रयोग केलेला होता, त्याच्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते। पाणी व्यवस्थापनावर, त्याच्यानंतर झाडं लावण्यावर असे सगळे टेंडर काढण्यात आलेले होते। परंतु आज याची परिस्थिती 80% गार्डन पूर्ण जळून गेलेले आहे। शहरातल्या 25 मियावाकींपैकी फक्त 2 मियावाकी व्यवस्थित होत्या, त्याच्यातलं हे एक गार्डन होतं आणि आज हे सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने जळून खाक झालेलं आहे। आपण बघू शकतात। तर पर्यावरणाचा जो हार्स झालेला आहे, वेळोवेळी कचरा डेपोला जी आग लागल्यानंतर आजही आपण बघत असणार की ते लिंबाचं झाड, हिरवं लिंबाच्या झाडावर आग लागलेली तिथं। तर हे सर्व झाडं जे जळालेले, शेकडो झाडं जळून गेलेले, शेकडो झाडं। आज एक झाड जगवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते। या मियावाकीच नको, तुमची काय मागणी आहे? मियावाकीचं या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे। हे सर्व गार्डन सगळे या ठिकाणी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे आणि याची चौकशी लागून संबंधित ठेकेदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची सर्व मागणी आहे।